मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईच्या दिशेने निघणाऱ्या मोर्चाला वसमत तालुक्यातून जोरदार पाठिंबा मिळाला आहे। या पार्श्वभूमीवर आज वसमत शहराच्या शिव उद्यानात सकल मराठा समाजाच्या बांधवांनी एक महत्त्वपूर्ण आढावा बैठक घेतली। या बैठकीत तालुक्यातून प्रत्येक घरातून किमान एका तरुणाने या मोर्चात सहभागी होण्याचा निर्धार करण्यात आलाय, जेणेकरून जरांगे पाटील यांचे हात अधिक बळकट होतील। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या बैठकीची सुरुवात करण्यात आली। यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या मराठा बांधवांनी एकजुटीचे दर्शन घडवले। यावेळी घोषणांनी परिसर दणाणून गेला। शांततेच्या मार्गाने आरक्षणाची मागणी रेटण्यासाठी आणि मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ही तयारीची बैठक घेण्यात आली। या बैठकीतून वसमत तालुक्यातील मराठा समाज आरक्षणासाठी किती गंभीर आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झाले। समाज बांधवाच्या पूर्व तयारीची बैठक होती। आदरणीय मनोज दादा जरांगे पाटील यांनी सर्व समाज बांधवाला आव्हान केलेले आहे। त्या आव्हानाला प्रतिसाद म्हणून गावगावचे मराठा समाज बांधव हे मुंबईच्या जाण्याच्या तयारीमध्ये, शिस्तीमध्ये जाण्याच्या तयारीमध्ये तयार आहेत। त्या अनुषंगाने आजची बैठक झाली आणि काही बैठकीचा भाग म्हणून आमच्या गोष्टी आता सर्कल वाईज होणार आहेत। गाव वाईज प्रत्येक समाज बांधवाच्या भेटीसाठी तालुक्याभरामधून समाज बांधव गावगाव जाणार आहे। अशा सगळ्या गोष्टी तयारी करून आम्ही मनोज दादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली या वसमत तालुक्यातून आताच आमच्या रवी सरांनी सांगितल्याप्रमाणे मागच्या मुंबई वारीपेक्षा जास्तीत जास्त समाज बांधव मुंबईच्या दिशेनं कूच करण्यासाठी आम्ही एक संकल्प केलेला आहे। तो संकल्प म्हणजे 60,000 प्लस मराठा बांधव आम्ही मुंबईच्या दिशेने नेणार आहोत। हा आमच्या आजच्या बैठकीचा वृत्तांत आहे। मुंबईला जाण्याची दिशा कशी आहे? दिशा ही आदरणीय मनोज दादा जरांगे सकल मराठा समाज वसमत तालुका यांच्या वतीनं वसमत तालुक्याची एक बैठक संपन्न झाली। ही बैठक घेण्याचं कारण असं की प्रत्येक गावातून, ग्रामीण भागातून प्रत्येक मराठा तरुण म्हणा, वयस्कर म्हणा, हा स्वतःहूनच जाण्यासाठी एवढा इच्छुक झालाय की त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला लवकर निघायचं, आम्हाला जास्त तयारी करायची आणि त्यानुसार सगळ्या गावातल्यानं येऊन की स्वतंत्र सगळ्या ग्रामीण भागातल्या लोकांनी येऊन या ठिकाणी ही बैठक संपन्न केली आणि प्रत्येक तालुक्यातील, प्रत्येक गावातील, प्रत्येक घरातील मराठा माणूस, प्रत्येक एक तरुण, एक वयस्कर असा प्रत्येक जण मुंबईला जाण्यासाठी तयार झाला आहे आणि तयारी ही अतिशय चांगल्या पद्धतीने झाली आहे। आणि गेल्या वेळेस ज्यावेळेस मुंबईला मराठा समाज गेलता त्याच्यापेक्षा दुप्पट ताकदीनं यावेळेस वसमत तालुक्यानं तयारी केली आणि ही तयारीचा अंतिम टप्पा आज आम्ही संपन्न केला। अशा पद्धतीनं या ठिकाणी नियोजन बैठक झाली, कसं जायचं काय नाही सगळ्या गोष्टी ठरवण्यात आल्या आणि प्रचंड संख्येनं ज्या मराठा समाज या ठिकाणी निघण्यासाठी तयार झाला आहे आणि तो समाज घेऊन व्यवस्थित कसं जायचं हे या बैठकीमध्ये ठरवण्यात आलं आणि अशा पद्धतीनं आमची मुंबईची वारी या ठिकाणी ठरलेली आहे। ज्या दिवशी मनोज जरांगे पाटील आम्हाला आदेश देतील त्या दिवशी हे सर्व मराठा मावळे मुंबईच्या दिशेने कूच करतील आणि मुंबई काबीज करून वापस येतील। एक मराठा, एक मराठा। प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, वसमत, हिंगोली।